परंतु आजूबाजूचे लोक म्हणायचे की तुम्हाला एखादा मुलगा असता तर बरं झालं असतं, एखादा मुलगा असता तर बरं झालं असतं. मुलगाच सर्व काही करू शकतो का? मुलगी म्हणून मी असं काहीतरी करेन की एका गावातच नाही आहे, ह्या पंचक्रोशीतही कुणाचा मुलगा करणार नाही. सगळ्याच पहिला अधिकारी होत्या त्या जिल्ह्याला आणि महात्मा फुलेंचं स्वप्न 100 वर्षांनी माझ्या जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेलं होतं. त्या रोडला एक जणाचा मर्डर झालेला होता आणि दॅट वॉज अ ब्रुटल मर्डर. तलवारीनं कापलेलं होतं ते. तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर साजरा करता त्यावेळेला तुमच्याबरोबर 4-5 माणसं असतात, पण आम्ही जेव्हा साजरा करतो त्यावेळेला आमच्याबरोबर समाज असतो. नमस्कार, मी विष्णू साना. प्लेट्सअप मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आणि सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिला दिनानिमित्त आज माझ्यासोबत आहेत दबंग पोलीस अधिकारी, पुण्यात सध्या DCP पदावर कार्यरत असलेल्या स्मार्तना पाटील मॅडम. मॅडम, तुमचं स्वागत आणि महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तहसीलदार DYSP, आता IPS म्हणून पुण्यात तुम्ही DCP या पदावर काम करता. जवळपास 22 वर्ष तुम्हाला पूर्ण झालेत या क्षेत्रात काम करून. कसं पाहता या प्रवासाकडे? ॲक्च्युली प्रवास तसा खूप छान झाला. एखाद्या तपश्चर्या असते त्याच्या सारखाच तो वाटला, कारण पॅशन होतं, हे आवड होती ही. आणि ॲक्च्युली तसं याचं फायनल ध्येय म्हणजे लोकांना मॅक्झिमम ह्याच्यातून हे करून देणं, आपल्याला जे काही करता येईल या लोकांच्या डोळ्यात असणारे अश्रू पुसण्यासाठी समाजातील, ते करण्याचा एक प्रयत्न होता. त्या दृष्टीनं ह्या डिपार्टमेंटमध्ये यायचं होतं, जिथं डायरेक्टली लोकांशी संबंध असतो अशा डिपार्टमेंटमध्ये, म्हणून मी हे चॉईस केलं. आणि आज 22 वर्षाच्या कालावधीमध्ये मी बऱ्यापैकी गोष्टी करत आले आणि त्याच्याबद्दल मी सॅटिस्फाईही आहे. तुम्ही अनेकदा माध्यमांशी बोलताना किंवा अनेक मुलाखतीमध्ये बोलता की मला पोलीसच व्हायचं होतं, मात्र पोलीसच का व्हायचं होतं आणि ते कधी ठरलं होतं? ॲक्च्युली पोलीस असल्यावरती आपण अन्यायाविरुद्ध कारवाई करू शकतो, हे मला कुठंतरी फार लहानपणीच हे लक्षात आलेलं. पोलीसबद्दल इंटरेस्ट होताच. छोटे छोटे भांडणं व्हायची त्याच्यामध्ये, पण कधी कधी असं व्हायचं की अन्याय झाला आहे असं जाणवायचं, तर असं वाटायचं की आपल्याकडं ती पॉवर असेल तर आपण हा अन्याय दूर करू शकतो. अशा दृष्टीनं मी ह्याच्यामध्ये उतरलेले होते. माझ्या गावात तसं खेड्यातलं वातावरण होतं, मग थोडंसं स्त्री पुरुष समानताचं हे त्यावेळेला तिथेही होतं. म्हणजे तसं म्हणाल तर आम्ही तिघी बहिणी आहोत. मी स्वतः इथं आहे ॲज अ IPS. माझी एक बहीण दुबईला आहे, ती ME PhD झालेली आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, आणि एक बहीण माझी M.Pharm झालेली आहे. तीही एका कंपनीत चांगल्या ठिकाणी जॉब करते. परंतु आमच्या तिथे वातावरणामध्ये असं होतं की माझे वडील स्वतः प्रोफेसर होते, ते सुशिक्षित होते. आई माझी शिकलेली आहे, ती गृहिणी होती. परंतु आजूबाजूचे लोक म्हणायचे की तुम्हाला एखादा मुलगा असता तर बरं झालं असतं, एखादा मुलगा असता तर बरं झालं असतं. हे बऱ्याच वेळेला ऐकायला आमच्या कानावरती यायचं. आणि त्यावेळेला असं वाटायचं की यार, मुलगाच सर्व काही करू शकतो का? मुलगी म्हणून मी असं काहीतरी करेन की एका गावातच नाही आहे, ह्या पंचक्रोशीतही कुणाचा मुलगा करणार नाही, अशी एक जिद्द त्यावेळेला माझ्या मनामध्ये पेटून उठलेली होती. आणि ते जर काय करायचं असेल तर ते धाडसी केलं पाहिजे, धाडसी क्षेत्र निवडलं पाहिजे. पण काय निवडायचं हे माहीत नव्हतं, पण एवढं ठाम होतं की मी असं काहीतरी करेन की ज्यामुळे माझ्या आईवडिलांचं नाव खूप मोठं होऊन जाईल, असं ठरवलेलं होतं. आणि पुढं जेव्हा कळायला लागलं, म्हणजे कॉलेजला वगैरे आल्यानंतर, की जाणवलं की आपण या क्षेत्रात गेलो तर नक्कीच काहीतरी असं जसं डॅशिंगपणाची सवय लहानपणापासून होती, त्यामुळं हे क्षेत्र निवडलं. आणि हे क्षेत्र म्हणजे माझं पॅशन आहे. अनेकांना असा प्रश्न पडतो की शहरात चांगलं वातावरण भेटलं आणि चांगलं शिक्षण भेटलं कीच MPSC UPSCकडे मुलं वळतात. मात्र तुम्ही खेड्यातले आहात, साताऱ्यामधल्या कराड तालुकाच ना? कराडमधलं तुमचं खेडेगाव होतं. मग शिक्षण कुठं घेतलं तुम्ही सुरुवातीचं? ॲक्च्युली माझं 4थीपर्यंतचं शिक्षण माझ्या गावातच झालं. 5वी नंतर मी कराडला विठामाता विद्यालयामध्ये होते, जी यशवंतरावांच्या आईच्या नावाची स्कूल होते. त्या आमच्या स्कूलला ते नाव होतं. 5वी ते 10वीपर्यंत मी तिथे होते. 11वी-12वीला YC कॉलेज, यशवंतराव चव्हाण कॉलेज सायन्स म्हणून होतं, तिथं घेतलं. आणि देन माझे कॉलेजचे 4ही वर्ष फार्मसी कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड, इथं माझं पुढचं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे माझं पूर्ण शिक्षण माझं गाव आणि माझ्या गावाच्या जवळच झालेलं आहे. मगाचा एक प्रश्न राहून गेला. तुम्ही तिघी बहिणी आहेत, पण आईवडिलांना आणि तुम्हाला, त्यांना मुलगा नाही म्हणून आणि तुम्हाला भाऊ नाही म्हणून, असा सोसायटीची काही टीका, उपहासात्मक कशी टोमणे कधी सहन करावे लागलेत?
नाही, टोमणे असं नाही आहे, पण फक्त मी मगाशी म्हटलं तसं, की आम्ही लहान असताना असं लोकं म्हणायचे, की एखादा मुलगा झाला तर बरं होईल यांना, एखादा मुलगा झाला तर. हेच एक होतं. बाकी असं टीका टोमणे वगैरे कधी तुम्हाला त्या खटकायच्या गोष्टी? मला खटकायच्या, की बाबा आम्ही काय कमी आहोत मुली म्हणून हे लोक असं म्हणतात की मुलगा पाहिजे होता, मुलगा पाहिजे होता. ही गोष्ट मला खटकत असायची. पण असं टोमणे, टीका वगैरे काही नाही सहन कराव्या लागल्या आम्हाला तशा. कुठेतरी समाधान वाटतं आज, की आपण त्यावेळीच ठरवलेली गोष्ट आज पूर्णत्वास नेतोय आणि नेलेली आहे तुम्ही. या ॲब्सोल्युटली. म्हणून तर म्हटलं की माझ्या म्हणजे प्रवासातही नोकरीच्या आणि इथं मी आज आहे, इथं मला समाधान आहे की मला जे हवं होतं ते मी मिळवलेलं आहे. माझं स्वप्न मी माझं पुरं केलेलं आहे. माझ्या आईची इच्छा होती की तिच्या मुलींनी काहीतरी बनावं, की म्हणजे त्यावेळेला थोडंसं शिक्षणाला गावातल्या लोकांचं एवढं हे नव्हतं. परंतु माझी आई शिकलेली होती स्वतः. तिची इच्छा होती की माझ्या तिन्ही मुलींनी शिकून स्वतःच्या पायावरती उभं राहावं. ती इच्छा आम्ही तिघी बहिणींनी पूर्ण केली आणि त्यामुळं मलाही या गोष्टीचं समाधान आहे. पुढे तुम्हाला कधी कळालं की आता अधिकारी व्हायचं असेल, पोलीस व्हायचं असेल तर MPSC UPSC करावं लागतं? कधी तुम्हाला गोष्ट सांगितली, आठवते का? हां, ॲक्च्युली मी कॉलेजच्या 3rd इयरला असताना हा डोक्यात माझ्या म्हणजे मी फार सिरियसली घेतलं की मला गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये जायचं आहे. कारण माझ्या जिल्ह्यामध्ये त्यावेळेला सगळ्या लेडीज ऑफिसर होत्या. कलेक्टर असू देत, SP असू देत, ॲडिशनल SP, इवन जेल अधिकारी, अशा सगळ्याच पहिला अधिकारी होत्या त्या जिल्ह्याला. आणि महात्मा फुलेंचं स्वप्न 100 वर्षांनी माझ्या जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेलं होतं. ही एक बातमी होती त्यावेळेला. आणि दॅट टाईम मी ठरवलं की मला याच्यामध्ये उतरायचं आहे. आणि तिथून पुढं माहिती घ्यायला सुरुवात झाली की बाबा हे ऑफिसर बनायला काय काय करावं लागतं आणि कसं कसं करावं लागतं. मग MPSC म्हणजे काय, MPSC थ्रू जावं लागतं, UPSC करावी लागते, ह्या गोष्टी तिथून पुढं. आणि एकदा कळाल्यानंतर मग मी माहिती घ्यायला सुरुवात केली, जे लोक ह्याच्यात सक्सेसफुल झाले त्यांच्याकडून, की बाबा हे कसा अभ्यास करायचा, काय करायचं. आणि देन पुढं परीक्षा देऊन मी इथंपर्यंत आले. तुम्ही तहसीलदार म्हणून नियुक्त झाला होता, काही दिवस काम पण पाहिलं. त्याच्यानंतर परत ती नोकरी स्किप करून तुम्ही परत एक्झाम दिली आणि DYSP झालात. ते तहसीलदार हा सोपा जॉब होता, म्हणजे एक महिला म्हणून. म्हणजे अनेक जणांचं तसंच मत असतं, पण तुम्ही ते न निवडता पुढे DYSP म्हणून निवडलंय. ॲक्च्युली माझं ते एमच नव्हतं. माझं एमच पहिल्यापासून DYSPचं होतं. आणि DC म्हणून का नाही बघितलं? नाही, मला ह्याच्यातच या क्षेत्रातच इंटरेस्ट होता. मी जसं म्हटलं तसं माझा स्वभाव लहानपणापासूनचा डॅशिंग आहे. अन्यायाविरुद्ध आपल्याला काहीतरी करता यायला पाहिजे असा माझा तो स्वभाव असल्यामुळं मी मग DYSP हेच माझं फायनल एम ठेवलेलं होतं. आणि त्यानुसार मी पहिली परीक्षा दिली, पण फर्स्ट टाईमच देत होते. त्यामुळे मला तेवढी गॅरंटी नव्हती की मला म्हणजे गॅझेटवरची पोस्ट मिळेल DYSP किंवा DCची. म्हणून मी सेकंड टाईम पण 2000ला परीक्षा दिलेली. म्हणजे 99ला मी टाईम पण 2000ला परीक्षा दिलेली. म्हणजे 99ला मी पहिली परीक्षा दिली, त्याच्यामध्ये मला हे तहसीलदारच्या ह्याच्यासाठी सिलेक्शन झालेलं होतं. आणि 2000च्या परीक्षेमध्ये DYSPचं सिलेक्शन झालेलं होतं. परंतु मधला काळ ट्रेनिंगचा जो होता तो यायला अजून अवकाश होता, म्हणून मी ती पोस्टिंग चंद्रपूरला जॉईन केलेली होती. 1 वर्ष त्याचं प्रोबेशन केलं. तेव्हा मला माहीत होतं की माझी ही झालेली आहे पोस्टिंग DYSPसाठीचं सिलेक्शन. त्यामुळं मग ते येईपर्यंत काहीतरी करायचं म्हणून मी ह्या जॉबला जॉईन केलेलं होतं. जॉईन केल्यानंतर तुम्ही DYSP म्हणून काम पाहिलं, आता IPS म्हणून काम पाहता. कुठल्या अशा चॅलेंजिंग केसेस होत्या मॅडम, की ते काम करताना खरंच प्रेशर पण आलं आणि ते काम पूर्ण केल्यानंतर मजा पण आली, समाधान वाटलं? बऱ्याच गोष्टी असतात अशा. बऱ्याच मॉब हँडल करणं असतं, बऱ्याच रॉयट आम्ही हँडल करत असतो, बऱ्याच मर्डरचे केसेस असतात, सिरियस रेपचे केसेस असतात, ज्याच्यामध्ये आमच्यावरती खूप सारं प्रेशर असतं. अशा बऱ्याच ठिकाणी पालघरला 1-2 तशा केसेस आम्ही हँडल केलेल्या आहेत. नागपूरला असताना मी तशा हँडल केलेल्या आहेत. आणि मॉब तर ऑलवेजच आम्हाला बऱ्याच प्रमाणावरती हँडल करावे लागतात जिथं रॉयट होतात अशा. कुठली केस अशी चॅलेंजिंग होती आणि तिथं खरंच तुम्ही ती केली आणि तुम्हाला समाधान वाटतं आणि तुम्हाला 22 वर्षाच्या या काळामध्ये असं वाटतं की यस, ती केस मी फार चांगल्या प्रकारे हँडल केली होती? तशा तुम्ही बऱ्याच केस हँडल केलेल्या आहेत आणि केलेलीच. आता रिसेंटली स्वारगेटचं जे प्रकरण आहे ते पण काही तासात तुम्ही आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे. ॲक्च्युली नागपूरची अशी एक केस आहे की दॅट टाईम मी झोन 1 म्हणून तिथं कार्यरत असताना सकाळी एक कॉल आला होता की एक जणाचा मर्डर झालेला आहे. वर्धा रोड हा म्हणजे मोस्टली हायवे असल्यासारखा आहे, तो सिटीमधून जातो. आणि त्या रोडला एक जणाचा मर्डर झालेला होता आणि दॅट वॉज अ ब्रुटल मर्डर. तलवारीनं कापलेलं होतं ते. सकाळी अर्ली मॉर्निंग 6ला कॉल आला. इमिजिएटली मी स्पॉटला रवाना झाले. पाहिलं तर ते फारच भयंकर होतं. आणि जी मृत व्यक्ती होती ती प्रोफेसर होती.
दॅट टाईम CM जे होते ते नागपूर सिटीचेच होते, त्यामुळे CMच्या सिटीमध्ये एवढा मोठा भर दिवसा मर्डर होतो ही एक फार मोठी न्यूज चालू होती त्यावेळेला, त्याचं प्रेशर होतं. आणि जी व्यक्ती जी होती ती मर्डर झालेलं होतं ती होती प्रोफेसर. मग मोस्टली म्हणजे एखाद्या इतर कुणाचं झालं तर समजू शकतं, पण प्रोफेसर जे आहेत त्यांचा असा मर्डर होणं, ती प्रोफेसर म्हणजे एक सरळ लाईफ जगणारी व्यक्ती असते, त्यांचे मोस्टली कुणाशी किंवा वाईट कुठल्या गोष्टीशी संबंध नसतात. त्यामुळे ती जे केस फार चॅलेंजिंग होती की आता ह्याच्यामध्ये शोधायचं कसं. तर सकाळपासून आम्ही ते शोधत होतो, परंतु लवकर त्याच्यामध्ये काही लिंक लागत नव्हती की ह्यांचं कुणाशी वाईट असेल, जमिनीचं मॅटर असेल किंवा इतर काही, असं काहीच मिळत नव्हतं. तर ते थोडं चॅलेंजिंग बनत चाललेलं होतं. मग फायनली थोडंसं मला काही गोष्टींचा संशयाला इंट्रोगेट करता करता लोकांना काही क्लूज मिळत गेले आणि त्या क्लूजवरून आम्ही डिटेक्शन करत गेलो, इन्व्हेस्टिगेशन करत गेलो. तर संध्याकाळी जवळपास 9 वाजेच्या दरम्यान आम्हाला आरोपी मिळालेले होते. म्हणजे ॲक्च्युली आरोपी आमच्या तिथंच होते, परंतु ते फायनल होणं गरजेचं होतं. 9 वाजता ही केस आम्ही सोडवलेली होती आणि त्याचा रिझल्ट पण दिलेला होता की बाबा हा मर्डर यांनी झालेला आहे. परंतु ॲक्च्युली ते खूप अवघड टास्क होतं आणि कंटिन्युअस बातम्यांचं आणि ह्याचं प्रेशर होतं की CMच्या सिटीमध्ये असं झालं, पोलिसांचा, मग पोलिसांवरती त्याच्यामध्ये ॲलिगेशन होत होते, गव्हर्नमेंटवरती होत होते, असं चालू होतं दिवसभर. पण संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आम्ही आरोपी त्याच्यामध्ये अरेस्ट केले तोपर्यंत हे प्रकरण नील झालेलं होतं. मॅडम, पण काम करत असताना, पोलीस क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठेतरी महिला म्हणून काही मर्यादा येतात का बरं? म्हणजे हल्ली मुली UPSC MPSC करत असताना म्हणजे बहुतांश मुली, अनेक जणी निवडतात DYSP म्हणून किंवा IPS म्हणून, पण अनेकांचा असा ओढ असतो की तहसीलदार असेल, DC असेल, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी म्हणून आपण काम करूया. पण तुम्ही IPS म्हणून काम निवडलं आणि आता असं वाटतं का की आपण DC म्हणून काम केलं असतं किंवा IAS म्हणून काम केलं असतं तर बरं झालं असतं? नाही, मला तसं कधी वाटत नाही, कारण माझं हे पॅशन आहे. मला फील्ड वर्क करायलाच आवडतं आणि डायरेक्टली लोकांशी कनेक्टेड असतील ती कामं करायला. फाईल वर्कमध्ये मी जास्त इंटरेस्टेड नसते आणि इथं जेव्हा मी काम करते मला कामच असं हवं होतं की जे चॅलेंजिंग असेल. आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक घटना ही वेगळी असते, प्रत्येक मॉब हा वेगळा असतो, प्रत्येक मॉबची सायकोलॉजी वेगळी असते, कारणं वेगळी असतात आणि तिथं तुम्हाला त्या क्षणाला निर्णय घ्यायचा असतो. त्याच्यामध्ये एक लाईव्हनेस असतो की तुमचं पूर्ण स्किल तिथं लागत असतं त्या ठिकाणी. म्हणजे ॲज कम्पेअर टू फाईल वर्क करायला गेलं तर त्या ठरलेले असतात, त्याच्या प्रोसिजर असतात. पण इथं जर बघायला जाल तर तुम्ही स्पॉटवर जाऊन तुमचं स्वतःचं स्किल वापरून ते प्रॉब्लेम सोडवायचा असतो. त्यामुळे मला असं वाटत नाही आहे की मी हा निर्णय म्हणजे घेतला तो मी माझ्या त्या गोष्टीसाठीच की मला एक चॅलेंजिंग वर्कमध्ये जायचं होतं, तो माझा स्वतःचा निर्णय होता आणि आजही ते माझं पॅशन आहे. त्याच्यामध्ये मला कुठंही असं वाटत नाही की मी दुसरं काही करायला हवं होतं. आय एम हॅपी विथ माय जॉब. येस. कुटुंब आणि त्यानंतर जॉब हा ताळमेळ कसा जमतो? तुम्हाला असं वाटत नाही की इतर स्त्रियावानी सण असला की आपण त्या सणामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजेत, तो सण सेलिब्रेट केला पाहिजेत? तुमच्या मनात काय चालतं? एक महिला म्हणून तुम्हाला कधी विचार येतो का असा? ॲक्च्युली सण म्हणायचं झालं तर आपण म्हणतो की माणसानं नेहमी पॉझिटिव्ह राहावं. सण आमच्या घरातही साजरे होतात, जसं गणपती आहे. गणपती बंदोबस्ताच्या दिवशी मला एवढा तर वेळ मिळतो की मी माझ्या घरातला गणपती फॅमिलीबरोबर बसवू शकते. कदाचित तो उशिरा बसवायचा ते मी लवकर उरकते आणि पटकन बंदोबस्तासाठी बाहेर पडते. आणि हे सण तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर साजरे करता त्यावेळेला तुमच्याबरोबर 4-5 माणसं असतात, पण आम्ही जेव्हा साजरा करतो त्यावेळेला आमच्याबरोबर समाज असतो. आम्ही तो सगळ्या समाजाचा सण साजरा करतो. लोकांना ना आनंदाने हसताना नाचताना पाहून आम्हालाही तो आनंद मिळत असतो. त्यामुळे मी तर समजते असं की हे आमच्यासाठी याच्यामध्ये म्हणजे वाईट वाटून घेण्याची कुठलीच गोष्ट नाही आहे. मी ऑलवेज हॅपी असते. बंदोबस्तांना सुद्धा ह्या मी पूर्ण डिवोट करून तो बंदोबस्त करते, कारण मला आवडतं. लोक ज्या वेळेला साजरी करतात तेव्हा त्यांच्या आनंदामध्ये आम्हाला इन्व्हॉल्व व्हायला मिळतं. लोकांना एक गॅरंटी मिळत असते की यार पोलीस आहेत, आपण इथं फ्रीली नाचू शकतो, बागडू शकतो. हा एक आनंद फार मोठा असतो. त्यामुळं मला त्याचं कधी दुःख झालं नाही की मला मिळालं नाही. बऱ्यापैकी मी माझे सण माझ्या घरच्यांना देता येईल तेवढा टाईम देऊन सेलिब्रेटही करतच असते. वर्दीची कधी मर्यादा येते का? म्हणजे की आपण करायला भेटत नाही जेव्हा लहानपणी जसा एन्जॉय करतो किंवा इतर टिपिकल ज्या महिला असतात त्या एन्जॉय करतात, ते पाहून कुठेतरी वाटतं की आपल्याला मर्यादा येतात जबाबदारी असल्यामुळे? नाही, पण ह्या मर्यादा केव्हा येतात? जेव्हा आपण काही चुकीचं करणार असेल तर. आपण जर एक रुटीन चांगलं लाईफ जगणार असेल तर मला वाटत नाही की वर्दीमुळे कुठल्या गोष्टीला मर्यादा येतात. ते योग्य मार्गाने जाणार असाल तर काहीच मर्यादा येत नाही. थोडंसं बाहेर फिरताना वगैरे काळजी घ्यावी लागते. बऱ्यापैकी लोक ओळखत असतात तर थोडंसं तेवढा. अदरवाईज मला वाटत नाही की मर्यादा येण्यासारखी अशी कुठली गोष्ट आहे याच्यामध्ये वर्दीमुळे. गेल्या 22 वर्षापासून तुम्ही जॉब करताय.
पोलीस डिपार्टमेंटमध्ये. तुम्हाला असं वाटतं की पहिल्या वर्षी ज्या प्रकारे केस होत्या आणि ज्या प्रकारे महिलांवर अत्याचार होत होते, आत्ता कुठेतरी या 20-22 वर्षामध्ये थोडीशी मानसिकता बदललेली आहे महिलांकडे बघण्याची वगैरे? हे खूप फरक पडलेला आहे. तसं आता डे बाय डे ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे महिलाही खूप पुढे यायला लागल्यात ॲज कम्पेअर टू दॅट टाईम. म्हणजे माझ्या वेळेला MPSCला फक्त 2 जागा होत्या, त्यावेळेला एवढ्या महिलाही नव्हत्या. पूर्ण बॅचमध्ये मी एकटीच लेडीज होती. आता मोठ्या प्रमाणावर मुलीही या क्षेत्रामध्ये उतरायला लागलेल्या आहेत आणि समाजातही आज समाजाचं कुठलंच अंग असं नाही राहिलेलं की जिथं स्त्रिया उतरलेल्या नाही आहेत. डॉक्टर बनून लोकांना त्या म्हणजे जीवनदायिनी बनत आहेत, इंजिनियर बनून लोकांच्या स्वप्नांचे माल फुलवत आहेत. ज्या स्त्री आत्तापर्यंत सुरक्षेसाठी दुसऱ्यावर डिपेंड होती ती आज आर्मीमध्ये, पोलीस डिपार्टमेंटमध्ये येऊन लोकांना संरक्षण द्यायला लागलेली आहे. एवढ्या चांगल्या प्रकारे स्त्रियांमध्ये आज बदल झालेला आहे आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ही त्यांची मानसिकता खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे. त्यामुळे छोट्या छोट्या एखादी गोष्ट घडली तरी पटकन स्त्री आज जागी होते की नाही ही चुकीची आहे आणि मला आत्ताच हिचं रिपोर्टिंग केलं पाहिजे किंवा आत्ताच मला ॲक्शन घेतली पाहिजे, नाहीतर भविष्यात काहीतरी वेगळं घडू शकतं. या दृष्टीनं हा बदल खूप चांगला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत गेलेला आहे. कुठेतरी तुम्ही महिला अधिकारी आहेत, तुम्ही अनेक महिलांच्या अत्याचाराच्या केस तुमच्याकडे येत असतात. कुठेतरी पुरुष वर्गाबद्दल एक खुन्नस असते का मनात की नाही हे महिलांना फार गुलामगिरीसारखं वागवतात, त्यांच्यावर फार अत्याचार करतात? एक महिला म्हणून तुमच्या मनात येतो का कधी विचार? कधीच नाही, कारण मला हा अनुभव आलाच नाही. माझ्या लहानपणापासून आत्तापर्यंत कधी मला असा कुणी पुरुष नाही भेटला की ज्यांना मला गुलामगिरीत वागवायचा प्रयत्न केला असेल. आणि नाही, पण इतर महिलां नाही, काही वेळेला होतं, परंतु कसं आहे की त्याच्यामध्ये आपणही आपला आत्मविश्वास जागा करण्याची गरज आहे. मग ती महिला असो किंवा पुरुष असो, जर तुमच्यावरती कोणी ओव्हरकम करत असेल तर त्याला फाईट ही तुम्ही केलीच पाहिजे. प्रत्येकाला देवानं देताना शक्ती आणि बुद्धी ही सेम दिलेली आहे. आपण त्याचा कितपत वापर करून घेतो ह्याच्यावरती डिपेंड आहे. जर स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेवला आणि त्या जोरावरती जर आपण जगत असेल तर दुसरा कुणीही आपल्यावरती रूल करू शकत नाही किंवा गुलामगिरी ठेवू शकत नाही आहे. आणि ओव्हरऑल माझ्या करिअरमध्ये मला असा अनुभव कधीच आला नाही की इव्हन दो कुणी लाईफमध्ये जरी आलं नसलं तरी पण एवढ्या सगळ्या करिअरमध्ये मला कुणी असं वागवते असं कधीच जाणवलं नाही. मी या डिपार्टमेंटमध्ये ॲज अ लीडर म्हणून आले आणि आजही लीडर म्हणून असते. त्यामुळं मला गुलामगिरीचा कधी प्रश्न आला नाही, म्हणजे त्याच्या खाली जाण्याचा कधीच प्रश्न आला नाही. मॅडम, तुम्ही अशा केस बघितल्या की पुरुषांवर म्हणजे अन्याय होतो आणि जे महिलांना कायदे आहेत त्याचा दुरुपयोग महिलाकडून केला जातो. आणि हल्ली काही जी प्रकरणं पाहिले तर पुरुषांनी खरंच मध्ये आपलं मत व्यक्त करून ट्विट करून आत्महत्या केल्याचे काही प्रकार घडलेले आहेत. कुठेतरी दुरुपयोग होतो का कायद्याचा? असं डायरेक्टली तर एवढं नाही म्हणता येणार, परंतु कसं आहे की समाजाचे स्त्री आणि पुरुष हे दोघंही आहेत. त्याला दोघांनी आपल्या आपल्या योग्य पद्धतीनं कायद्याचा वापर केला तर मला वाटतं या समाजामध्ये सुखशांती नांदू शकते. काही ठिकाणी अशा गोष्टी घडतही असतील, त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये रिव्हील होत असतील आणि त्यानुसार मग ती स्त्री असली तरी तिलाही शिक्षा होणारच आहे. कारण कायद्यासमोर कुणी स्त्री आणि कुणी पुरुष असं नाही आहे. ठीक आहे, काही कायदे स्पेशल स्त्रियांसाठी आले होते, त्या आलेले आहेत आणि त्याचा तिथं वापर केला जातो हेही लक्षात येतं. परंतु फायनल इन्व्हेस्टिगेशन जे असतं त्याच्यामध्ये हे प्रूव्ह होतं की हे चुकीचं आहे किंवा बरोबर आहे आणि त्यानुसार त्याची त्याला योग्य शिक्षा मिळते. चुकीचा वापर कायद्याचा केल्यामुळे काही चांगल्या महिलांना सुद्धा त्यांच्याकडे म्हणजे त्यांना फायदा म्हणजे नुकसान होतं त्यांचं याच्याकडे म्हणजे केसकडे बघण्याचं गांभीर्य राहत नाही. कारण अनेक महिला ह्या कायद्याचा दुरुपयोग करतात. तुम्ही महिला आहेत म्हणून मी विशेष तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की असं दुरुपयोग करणाऱ्या महिलांना तुमचं काय आव्हान असेल? नाही, मला एवढंच म्हणायचं असेल त्यांना की तुम्ही दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी याचा वापर करू नये, कुणीच करू नये. कारण त्याचंही परत शेवटी फळ आपल्याला भोगावंच लागतं. प्रत्येकाला आपल्या कर्मांचे फळं भोगावे लागतात. आणि कायद्याचा जरी तुम्ही दुरुपयोग करून घ्यायला लागला तरी इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते प्रूव्ह होतं की तो तुम्ही जर दुरुपयोग केला असेल तर, आणि त्यानुसारच त्याचा निर्णय होतो. त्यामुळे ते काही क्षणाचा त्यांना जरी आनंद मिळत असेल की बाबा मी ह्याचा वापर करून समोरच्याला त्रास दिला, तर ते कायमस्वरूपासाठी होऊ शकत नाही. कारण काही दिवसानंतर सत्य हे समोर येतं आणि जी फॅक्ट आहे त्यानुसारच कारवाई होते. तर मोस्टली ह्या कायद्याचा गैरवापर करायचा स्त्रियांनीही टाळावं. आणि याच्यामध्ये असं आहे की चुकीच्या जर कंप्लेंट केल्या तर त्याच्यामध्ये चुकीची कंप्लेंट करणाऱ्यावरती कारवाई करण्याची तरतूदही कायद्यामध्ये आहे. बी विथ प्रॉसिक्युशन ज्यावेळेला केलं जातं त्यावेळेला एखाद्याने जर खोटी कंप्लेंट दिलेली असेल आणि ती जर खोटी प्रूव्ह झाली तर ती कंप्लेंट खोटी दिली म्हणून त्याच्यावरतीही कायदेशीर कारवाई होते. मॅडम, तुम्हाला पोलीस क्षेत्रातल्या कुठल्या अशा महिला अधिकारी आहेत की त्यांना तुम्ही फॉलो करता, त्यांचं काम तुम्हाला आवडतं? मला तसं सुरुवातच माझी झाली ते किरण बेदी मॅडम आणि मीरा बोरवणकर मॅडम यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊनच. किरण बेदी मॅडमचे बरेचसे बुक्स वगैरे पण मी वाचलेले आहेत आणि मीरा बोरवणकर मॅडम तर माझ्या सातारा जिल्ह्यामध्येच होत्या. तर या दोघींना ऑलवेज मी इन्स्पिरेशन ठेवूनच काम करत आले.
तुमच्या आवडीनिवडीबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही वाचन करता का आणि स्पोर्टमध्ये किती रुची आहे तुम्हाला? ॲक्च्युली स्पोर्टमध्ये रुची माझी बऱ्यापैकी होती, परंतु आता मला तेवढा वेळ नसतो, त्यामुळे एक्झरसाईजपर्यंतच मी ही गोष्ट थांबवते. आणि माझं रीडिंग असतं बऱ्यापैकी. मी फिलॉसॉफी आणि स्पिरिच्युअलमध्ये रीडिंग करते, मॅक्झिमम माझं त्याच्यामध्ये असतं. काही व्हिडिओ ऑडिओ वगैरे असतील अशा कंडिशनमध्ये जर वाचता नाही आले तर ते करते. आणि मला फोटोग्राफी आणि थोडंफार गार्डनिंगचा हॉबी आहे. मॅडम, तुमचं पोलिसांचं आयुष्य फार दगदगीचं असतं. तुमचं रुटीन कसं असतं डेली? बरोबर आहे, दगदगीचं असतं. सकाळी उठल्यानंतर व्यायाम वगैरे करणं, थोडंसं प्राणायाम योगा वगैरे हे करून लवकरच आम्हाला रेडी राहावं लागतं, कारण कधी कुठून कॉल येईल याचा भरोसा नसतो. त्यामुळे मोस्टली आम्ही अर्ली मॉर्निंगच प्रिपेअर्ड होऊन जातो की कॉल आला तर इमिजिएटली आपल्याला निघण्याच्या ह्याच्यातून. आणि त्याच्यानंतर जर ऑफिस रुटीन एकदा चालू झालं की मग व्हिजिट्स असतात, क्राईम घडतात, तिथल्या व्हिजिट असतात. दिवस आमचा कसा जातो संध्याकाळी 8-9 पर्यंत हे आम्हालाही कळत नाही बऱ्याच वेळेला. शेवटचा प्रश्न, मुलाखतीच्या शेवटाकडे येत असताना महिलांना, तुम्हाला ज्या महिला फॉलो करतात त्यांच्यासाठी काय संदेश आहे? मी त्यांना एकच सांगेन की स्त्री ही प्रचंड ऊर्जेचा स्तोत्र आहे. त्यांनी आपल्या ह्या शक्तीचा चांगला वापर करून घ्यावा. आपल्या म्हणजे एक मूल जन्माला घालण्यापासून ते त्याला मोठं करण्यापर्यंत, म्हणजे ह्या समाजाला घडवण्याचं कामच स्त्री करत असते एका पद्धतीनं. तर त्यांनी ते करताना त्याच्यावरती चांगले संस्कार करावेत की ज्यामुळं भविष्यातल्या दुसऱ्या स्त्रियांना म्हणजे सुरक्षेची गरज वाटली नाही. या समाजाचं एक नंदनवन करण्याची ताकद तिच्यामध्ये आहे, ती तिनं ओळखावी आणि स्वतःच्या आत्मविश्वासावरती आसमानाला ती भरारी घेऊ शकते. कारण खूप मोठ्या स्त्रिया ह्या जगामध्ये होऊन गेलेल्या आहेत, कर्तृत्वानं मोठ्या होऊन गेलेल्या आहेत. त्या मग कल्पना चावला असतील, सुनीता विल्यम्स असतील, अशा स्त्रिया अगदी अंतराळात पण जाऊन आल्या. तर तुम्ही तुमच्या जगात तर नक्कीच मोठी झेप घेऊ शकता आणि ते घेण्यासाठी माझ्या सर्व स्त्रियांना शुभेच्छा. मॅडम, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.